पुढे बाई जर निवडून आले तर 100% त्यांच्यासाठी काहीतरी करणार हे अगदी मनापासून सांगते की बाई हे करणारच. त्यामुळे बहिणीला बहुमताने विजयी करा. सगळ्यांना त्यांना पाठिंबा असाच देत राहा. बाई तुमच्यासाठी सदैव उपस्थित राहतील. गोळीबारचा विकास होईल त्यांच्या ह्याच्यामुळे, त्यांच्या कार्यामुळे, आणि सगळ्यांनाच उत्साहात राहण्याची, आनंदित राहण्याची होईल. म्हणजे पहिले सगळे हे सोय नाही ते सोय नाही असा बराचसा अंदाज होता, पण आता त्यांच्या सहकार्यानं बरेचसे कार्यक्रम त्यांनी राबवले आणि बरीचशी सोय त्यांनी गोळीबारातल्या लोकांची केली. त्यामुळं त्यांना निवडून देणं काही ठरलं विश्वास आहे आमच्या, आणि ते 100% काम करतील आपले. आणि त्यांनी बरेच कामं केली असं बहिणी राबवला. महिलांसाठी देवदर्शनासाठी जो कार्यक्रम घेतला, SD बस वगैरे, काही सगळ्या महिला वयस्कर असू देत, प्रौढ असू देत, तरुण पिढी असू देत, सगळ्यांसाठी ना बहिणी जे देवदर्शन दिले सगळ्यांनी ते घेतले आनंदाने. आणि नाहीतर इथे या मध्ये या. नमस्ते, मी प्रभाग क्रमांक 17 मधला मतदार आहे. आज आपल्या इथून भाजप पक्षामध्ये अंतर्गत उभं राहिलेले फिरोजभाई आणि पूनमताई, विशेषतः फिरोजभाईंचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. फिरोजभाईंनी आतापर्यंत ह्या वॉर्डमध्ये नगरचे कोणतंही पद नसताना सुद्धा 28 कोटीची कामं केलेली आहेत आणि प्रत्यक्ष ते आम्हाला दिसत आहे. आणि आमचा अनुभव आहे, ज्यावेळी ग्रामपंचायत होते त्यावेळेला आम्हाला हे म्हणजे पूर्ण होत नव्हते, पण आज रस्ते वगैरे सगळे प्रॉपर आहेत. आणि त्यांचे जे काम करण्याची सरणी आहे, महिलांना सखी मंच वगैरे योजना असू दे, महिलांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असू दे, सायकल वगैरे असू दे, हे सगळे भरपूर त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत. आणि त्यांचा एक ध्यास आहे की आपले सगळ्यांचे महाराष्ट्राचे किंवा अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे उभारण्याचं आहे. आणि त्यांचा तो ते पराकाष्ठ आहे आणि त्यासाठी त्यांनी सगळी उपाययोजना केलेली आणि त्यांनी त्यासाठी पदवी घेतलेले. एवढा थोर मावा आहे त्यांना. त्यानंतर आता शिवाजी महाराजांचा चांगला पुरस्कृत आलेला आहे. तर अशा व्यक्तीला निवडून का द्यायचं नाही, तर निवडून अशा व्यक्तीला दिलं पाहिजे की तो घडतोय आणि होते की बोईचे कसं ना तुझं कामच आहे, तुझे मतदार आहे तर तुला सगळी मतदान करणार आहे. हो त्याला उभी राहता तुला तू अगं उभी राहा. पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 17 मध्ये दोन्ही राजांनी सहमतीनं जे उमेदवार दिले आहेत ते म्हणजे नगराध्यक्षता असतील अमोल मोहिते, नगरसेवक असतात फिरोज पठाण आणि निकमताई, या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी आपण मतदान करून विलासपूर हे साताऱ्यामध्ये सगळ्यात मतदान जास्त होणारं विलासपूर पाहिजे. तसं आपण विधानसभेमध्ये जसं 1 नंबरनं मतदान केलं तसं ह्या ठिकाणी मतदान 1 नंबरनं करून विलासपूरची शान आणि वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज वॉर्ड क्रमांक 17 मधनं मी आणि पूनमताई नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते आमची पदयात्रा आहे. आदरणीय पारिक काका, खाडे काका, सर्व ज्येष्ठ
माझ्या माता भगिनी, सर्व युवक, ज्येष्ठ या सगळ्यांची उपस्थिती तुम्ही बघताय. पक्षानं आम्हाला तिकीट दिलं, त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले, तसंच खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आणि माझ्या ताईला, आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत आणि कमळ पक्षावर आम्हाला उभं केलं. पहिलं प्रथम पार्टी म्हणून पार्टीचा आभार मानतो आणि माझ्या वार्डात जी काय पद्धतीने मी काम केलंय, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं पारिकाकांना सांगितलं, त्यांना स्पष्ट सांगितलं आपल्याला जे महाराजांना मतं पडलेली त्याच्यापेक्षा दुपटीनं मतं इथं पडायला पाहिजेत. माझी एवढीच नम्र विनंती आहे, त्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना हात जोडून आणि पाया पडून विनंती आहे, मी आणि पूनमताई तुमच्यासाठी 5 वर्ष तुम्ही मला एक दिवस द्या. 5 वर्ष मी बहीण भाऊ आम्ही मिळून आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते सगळ्यांना बरोबर घेऊन, ज्येष्ठ असू दे, माझ्या माता भगिनी असू दे, सर्व युवकांना घेऊन, मी नगरसेवक नाही, पूनमताई नगरसेवक नसणार आहे. तुम्ही सगळीजण आलेली सगळी विलासपूरची मला जी मतदान करणार आहेत ते सगळेजण नगरसेवक होणार आहेत एवढं मला सांगायचं आहे. मी माझ्या विकास कामं या गोळीबारचं आणि विलासपूरचं 100% विकास करीन. माझं जे प्लॅनिंग आहे इथून पुढं गोळीबार तुम्ही सगळ्यांना पत्रकाराला माहीत असू दे, 1 वर्षानं परत तुम्ही 1 वर्ष माझं पूर्ण झाल्यानंतर बघायला या. हे माझा भाग या विलासपूर गोळीबार याच्या बदल होईल का नाही, 100% मी बदल करू शकतो. तुम्हालाच मी सगळ्यांना बोलवेन, मी बदल करून या विलासपूरला गोळीबारला दाखवेन. मला महिलांसाठी भरपूर काम करायचं आहे, महिलांना रोजगार मिळवायचा आहे. मला दुसरी गोष्ट, आपल्या विलासपूरला एक आरोग्य मोठा दवाखाना पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे. तरुण मुलांना काहीतरी आपले जे MPC करतात, UPC करतात, त्यांना कुठेतरी परीक्षेला बसायला एक जागा चांगली असावी आणि ज्येष्ठांचा एक हॉल असावा. माझ्याकडं माझ्या नेते शिवेंद्रबाबांचं प्लॅनिंग आहे आणि नगराध्यक्षाच्या मागे लागून मी काम करेन. आणि मला एवढंच सांगायचं आहे, सगळ्यांना विनंती करून सांगतो, एक दिवस मला द्या. मी 5 वर्षे पूनमताई मी असू दे आणि कुणाचाही आदर तोडणार नाही. मी तुमच्या घरातला माणूस आहे एवढंच सांगतो. आणि मला प्रतिसाद माझ्या वार्डातनं चांगला आहे. कोण काय म्हणतं कुणावर लक्ष ठेवू नका. मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना, कुणाच्याही व्हॉट्सअपला मेसेज काही येत असतील त्याला तुम्ही निग्लेक्ट करा आणि मतदान दिवशी कमळ चिन्ह 3 बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा. एवढंच मला सांगायचं आणि मला एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र.